हंगामाचं विविध पिकांचं जे आहे ते नुकसान झालं। मात्र पेरू उत्पादक शेतकरी म्हणतात की आम्हाला या अवकाळी पावसाचा फायदा झाला। मी आता त्याच पेरूच्या बागेमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर ही पेरूची बाग जी आहे ती इथं पेरूची बाग आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या पेरूला बागेला पेरू सुद्धा लागलेले आहेत। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण अनेक पिकांचं पपई असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल या पिकांचं नुकसान झालं। मात्र कुठेतरी आता हे पेरू उत्पादक शेतकरी जे आहेत ते म्हणतात की आम्हाला याचा अवकाळी पावसाचा फायदा झाला। आपण या पेरू उत्पादक शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की नेमका अवकाळी पावसाचा फायदा कसा। नमस्कार, मी सोपान रामराव शिंदे, मुक्काम पोस्ट पांगरा शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून मागील जे पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे आमच्या इकडं दुष्काळी पट्टा असल्यामुळे पूर्ण कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आहे आणि आम्हाला मागचा पाऊस जे पडला आहे ते खूप वरदान पाऊस ठरलेला आहे। कारण आम्हाला इकडं पाणी प्यायला पण पाणी नसते या म्हणजे इथून पुढे, तर हे पाऊस खूप महत्त्वाचा आहे। कारण यावर्षी दुष्काळ म्हणजे पहिले पाणी खूप कमी झालेलं होतं, त्यामुळे आता हे जे पडलेला पाऊस आहे खूप वरदान ठरलेलं आहे। कारण पेरू पिकाला माझे जवळपास 1 एकरमध्ये लागवड आहे 9x5 आणि 800 झाड आहे। तर पाणी खूप कमी, म्हणजे याला पाणी दररोज 10 मिनिटं देतो म्हणलं तरी इतकं पुरेसं नव्हतं आम्हाला पाणी। तर फळं भरपूर लागलेले होते आणि आणि त्याच्यामुळं ते जवळपास लिंबावणी फळं होते तर ते गळून पडायच्या मागं लागले होते आणि हे ऐन मोक्यावर पाऊस झालेला आहे, त्यामुळं भरपूर आम्हाला फायदा झालेला आहे। आणि फायदा झाल्यामुळं आता इथून याचं जे उत्पन्न आहे ते जवळपास 2-2.5-3 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे आम्हाला। इतर काही पिकांचं नुकसानही झालं असेल, कुठल्या पिकाचं अवकाळीमुळे नुकसान झालं? हे झालं ठीक आहे फळबागाचं, पण इतर दुसरे पारंपरिक जे पिकं आहेत त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। हरभरा असेल, गहू याचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे डबल पेरणी झालेली आहे आमच्या इकडे। पूर्ण आम्हाला मोडून डबल पेरणी, खत हे सगळं वाया गेलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी फळबागाला आमच्या वसमत तालुक्यामध्ये पेरू पिकाला पीक विमा नाही, ते पीक विमा द्यावे सरकारने। आणि त्यानंतर इतर पारंपरिक पिकाचं जे नुकसान झाले त्याचे सुद्धा आम्हाला त्याचं सहकार्य करावे। त्याच्यामध्ये नुकसान झालं पिकांचं, त्या पिकांचा पंचनामा वगैरे झाला का? केंद्राचं प्रमुख आलंय म्हणतात, पण इकडं आमच्या आपलं पांगरा शिंदे हिंगोली वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत तरी कोणीच आलेलं नाही। सरकारचं नाही कोणीच आलेलं, कृषी अधिकारी वगैरे यांचं पण आतापर्यंत कोणीच अजून पण आलेलं नाही। निश्चितच सुरुवातीपासूनच हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते यावर्षी पावसाने पाठ फिरवली होती आणि त्यानंतर जे आहे ते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मात्र या पावसामुळे शेतींना काही फायदा झालेला नव्हता आणि मध्यंतरी आता जे झालेला पाऊस आहे अवकाळी पावसामुळे या पेरू उत्पादक शेतकऱ्यांना जरी फायदा झाला असेल तरी इतर पिकांना मात्र मोठा फटका बसला आहे। इकडे या फटका बसल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं शेतकरी सांगत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पांगरा शिंदे, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।